धरती कॉलनीत इर्शाद भाई जागीरदार यांच्या सहकार्याने बोरवेल कामाचे उद्घाटन। मदत केलेली आहे। बाई आता उमेदवारी करतायत शहरामध्ये, तर आपल्याला सर्वांना त्या सहकार्य बहीणकरता आपल्याला सर्वांना करायचं आहे। आणि बाई निवडून आल्यावर निश्चित आपल्याला या ठिकाणी मंदिरासाठी जे सभा मंडप आपल्याला जो करायचा आहे तो बाईंच्या याच्यामधनंच आपण निधीमध्ये देवाचा 100%। पण इथं मी आलो, मला एवढा आनंद झाला की ऑलरेडी तुमच्याकडे झाड आहे। तर हे बघा, डोळ्याचं टेम्परेचर लई वाढायला आणि उन्हाळ्यात आपल्याला त्याची प्रती येते। तर जेवढे केले सगळ्यांना म्हणलं, आता तुमच्याकडे पाणी झालं, तुम्ही झाडं लावा। लोकांनी यावर्षी 100 मंदिर परिसरात झाडं लावली, पण तुमचे तर ऑलरेडी तुम्ही हे करतात। झाडं लावणं हे फार महत्त्वाचं। मला तुमच्या इथे येऊन सर्वात जास्त आनंदी बोरिंग द्यायचं नाही, पण तुम्ही ऑलरेडी झाडांवर काम करतात, त्याचा मला आनंद आहे। महर्षी व्यासनगर, धरती कॉलनी आणि सुयोग कॉलनीसाठी आम्ही मागच्या 2 ते 3 महिन्यापूर्वी इर्शाद भाई यांना जेव्हा उन्हाचा जेव्हा एकदम तडाखा चालू होता शहरामध्ये 22-44 डिग्री सेल्सिअसचा, तेव्हा आम्ही बाईंना अर्ज केला होता की आमच्या इथं जे आम्ही वृक्षारोपण केलेलं आहे, आमच्या इथं जे झाडं लावलेले आहे त्यांच्या संवर्धनासाठी एक बोरिंग करून द्या। तुम्ही शहरभर बोरिंग करतायत। तर बाईंनी आम्हाला सांगितलं की आता आमच्या बोरिंग थोड्या थांबलेल्या आहेत, पण जेव्हाही चालू होईल तेव्हा सर्वात पहिली बोरिंग आपण तुमच्याच ठिकाणी करू। तर त्यांनी सांगितल्याप्रमाणे त्यांचा शब्द पाळला आणि आज त्यांचे जे बोरिंग आपल्या शहरात चालू झाले आहे, तर पहिलीच बोरिंग आमच्या या महर्षी व्यासनगर, धरती आणि सुयोग कॉलनीसाठी बोरिंग दिली। या बोरिंगचा फायदा असा होणार आहे की आमचं जे महादेव मंदिर आहे आता त्याच्या परिसरामध्ये आम्ही जवळपास आता 150 ते 200 वृक्ष या ठिकाणी लावलेले आहेत। पावसाळा चांगला असल्या कारणाने 3-4 महिन्यात त्यांना पाण्याची तर काही कमतरता लागली नाही, परंतु जेव्हा ऑक्टोबर हीट येईल तेव्हापासूनच पाण्याची कमतरता या ठिकाणी लागणार आहे। आणि त्या पूर्ण परिसरामध्ये या सर्व झाडांना आम्ही ड्रीप करणार आहे। तर या ड्रीपसाठी बोरिंग खूप महत्त्वाची होती। बाईंनी दिलेला शब्द पाळला, तर बाईंचे आमच्या पूर्ण सुयोग कॉलनी, महर्षी व्यासनगर आणि धरती कॉलनीच्या वतीने आम्ही त्यांचे खूप खूप आभार मानतो। त्यांच्या दिलेल्या सहकार्याबद्दल आम्ही त्यांना धन्यवाद करतो। मागं सरकून चांगले डॉक्टर, वकील, इंजिनियर, PA सगळे वेल नोन पर्सन जे व्यापारी ते एकत्र आले, त्यांनी वर्गणी तयार केली। वर्गणीमधनं पूर्ण कार्यक्रम आम्ही पूर्ण शहरामध्ये राबवू। खूप चांगला रिस्पॉन्स होता। बरेचसे झाडं आम्ही इथूनच वाटले। नमस्कार दादा।